Hello students, in our topic biotechnology we are going to see our next point, that is principles and processes of biotechnology. त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे तर आता मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी बघणार आहे. आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलं की बायोटेक्नॉलॉजीचे दोन प्रकार आहेत, और इट इज ऑफ टू काइंड्स, दॅट इज ओल्ड बायोटेक्नॉलॉजी अँड मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. मग इथून पुढे जे आपण सगळी माहिती घेणार आहे ती मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीबद्दलची घेणार आहे. मग हे जी मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी आहे इट इज बेस्ड ऑन टू कोअर टेक्निक्स, म्हणजे याचे दोन इम्पॉर्टंट भाग आहेत. और इट इज बेस्ड ऑन टू कोअर टेक्निक, दॅट इज जेनेटिक इंजिनिअरिंग अँड केमिकल इंजिनिअरिंग. ही नावं बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलेली आहेत, जेनेटिक इंजिनिअरिंग अँड केमिकल इंजिनिअरिंग. त्यामध्ये फर्स्ट आपण बघणार आहे की जेनेटिक इंजिनिअरिंग. आता जेनेटिक इंजिनिअरिंग म्हटलं की त्यामध्ये वर्ड आला कुठला, जेनेटिक. जेनेटिक म्हणजे काय असणार आहे, इट इज रिलेटेड विथ द जीन, आणि जीनमध्येच काय असते तर DNA अँड RNA असतो. हे काय करतात, दे कॅरी द कॅरेक्टर और इनहेरिट कॅरेक्टर फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. मग जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये काय केलं जाते बघा, देर इज अल्टरेशन ऑफ जेनेटिक मटेरियल, दॅट इज DNA और RNA. अल्टरेशन, इट इज डील्स विथ द अल्टरेशन. अल्टरेशन म्हणजे काय बघा, तर जे जेनेटिक मटेरियल म्हणजेच DNA किंवा RNA आहे त्याला आपण काय करायचं आहे, पूर्णपणे अल्टर म्हणजेच पूर्णपणे चेंज करून टाकायचं आहे. मग त्यामुळं काय होणार आहे बघा, तर जेनेटिक मटेरियलच आपण चेंज केलं, म्हणजे जिनोटाईप आपण चेंज केला इथं, तर काय होणार आहे, आपोआप फिनोटाईपसुद्धा चेंज होणार आहे त्या ऑर्गॅनिझम किंवा सेलचा. दॅट इज इन्व्हॉल्व इन जेनेटिक इंजिनिअरिंग. त्याची डेफिनेशन जर का द्यायची झाली तर ती काय दिली आहे बघा, मॅनिप्युलेशन ऑफ जेनेटिक मटेरियल टुवर्ड्स अ डिझायर्ड टुवर्ड्स अ डिझायर्ड एंड, इथं एंड पाहिजे, अँड इन अ डायरेक्टेड अँड प्रीडिटर्माइंड वे यूजिंग इन विट्रो प्रोसेसेस इज कॉल्ड जेनेटिक इंजिनिअरिंग. बघा मॅनिप्युलेशन म्हणजेच काय म्हणणार आहे पण तर इन्सर्शन. मग कशाचं इन्सर्शन, तर ऑफ जेनेटिक मटेरियल टुवर्ड्स अ डिझायर्ड एंड. टुवर्ड्स अ डिझायर्ड एंड म्हणजे काय, तर आपल्याला जे काही कॅरेक्टर त्या ऑर्गॅनिझममध्ये बघायचं आहे ते कॅरेक्टर असणारं जीन आपण काय करणार आहे, इन्सर्ट करणार आहे. म्हणून त्याला काय म्हणतात, डिझायर्ड एंड. आणि इन अ डायरेक्टेड अँड प्रीडिटर्माइंड वे. डायरेक्टेड अँड प्रीडिटर्माइंड वे म्हणजे का, ऑलरेडी त्याची जी प्रोसेस आहे, त्याची जी स्टेप आहे हे ठरलेली असणार आहे. त्या स्टेप्सनुसार आपण हे करणार आहे, यूजिंग इन विट्रो प्रोसेसेस. इन विट्रो म्हणजे काय, इन विट्रो मीन्स आउटसाइड द बॉडी और आउटसाइड द ऑर्गॅनिझम, आउटसाइड द सेल. पूर्णपणे सेलच्या बाहेर ही प्रोसेस होणार आहे किंवा आपण करणार आहे, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे तर इन विट्रो म्हटलेलं आहे. अँड इट इज कॉल्ड ॲज जेनेटिक इंजिनिअरिंग. म्हणजे आपण एखादा डिझायर्ड DNA किंवा जेनेटिक मटेरियल घेणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हवे असणारे कॅरेक्टर्स असणार आहेत, आणि तो आपण काय करणार आहे, स्टेप बाय स्टेप जी ठरलेली प्रोसेस असेल त्यानुसार एखाद्या दुसऱ्या सेलमध्ये आपण हे घालणार आहे. त्यालाच काय म्हटलेलं आहे, जेनेटिक इंजिनिअरिंग. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे तर युजेस किंवा बेनिफिट्स ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. या जेनेटिक इंजिनिअरिंगचे युजेस किंवा बेनिफिट्स काय आहेत किंवा ते कुठं यूज करता येते आपल्याला, तर इट इज यूज्ड इन रिपेअरिंग द डिफेक्टिव्ह जीन्स और रिप्लेसिंग ऑफ डिफेक्टिव्ह जीन्स. रिपेअरिंग और रिप्लेसिंग ऑफ डिफेक्टिव्ह जीन्स म्हटलेलं आहे. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपण घेतलं की डायबेटीस होतो, ते डायबेटीसमध्ये का होतो बरं, इन्सुलिन सिक्रिशन प्रॉपर नसते, आणि मग हा इन्सुलिन सिक्रिशनला रिस्पॉन्सिबल जो जीन आहे
याचा अर्थ काय होणार आहे, त्याच्यामध्ये बिघाड झालेला असणार आहे. मग तो जीनच काय करायचा, तो डिफेक्टिव्ह जीनच काय करायचा, एक तर रिपेअर करायचा किंवा रिप्लेस करायचा. त्यामुळं काय होणार आहे, तर आपले जे इन्सुलिन सिक्रिशन आहे हे व्यवस्थित होणार आणि आपली ब्लड शुगर लेवल जी आहे ती कंट्रोलमध्ये राहणार आहे. त्यानंतर आर्टिफिशियल सिंथेसिस ऑफ टोटली न्यू जीन, पूर्णपणे नवीन जीन इथं आपण आर्टिफिशियली तयार करू शकतो. ट्रान्सफर ऑफ जीन्स इंटू न्यू ऑर्गॅनिझम, म्हणजे एका ऑर्गॅनिझममधला जीन काढून दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये तो ट्रान्सफर किंवा इन्सर्ट करू शकतो आपण. नंतर इंट्रोड्युसिंग अँड ऑल टुगेदर न्यू जीन, नवीन जीन आपण स्वतः काय करू शकतो, इंट्रोड्यूस करू शकतो. त्यानंतर मॅनिप्युलेशन ऑफ जीन्स फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं इम्प्रूव्हमेंट म्हणजे त्या ऑर्गॅनिझममध्ये चांगले कॅरेक्टर्स काय करायचं, तर तयार करायचं, म्हणजे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची. फॉर एक्झाम्पल डिसीज फ्री किंवा डिसीज रेझिस्टन्स एखादा जीन आपण घातला पर्टिक्युलर डिसीज, तर तिथं तो डिसीज त्या ऑर्गॅनिझमला होणार नाही. दॅट इज इम्प्रूव्हमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यानंतर कंबायनिंग ऑफ जीन्स फ्रॉम 2 ऑर्गॅनिझम्स अल्टरिंग द जिनोटाईप, 2 वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमचं जीन काय करायचं, कंबाईन करायचं आणि त्या दोघांचे कॅरेक्टर्स एकत्र आणून एक नवीन जीन तयार करायचं. त्यानंतर जेनेटिक इंजिनिअरिंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी और जीन क्लोनिंग. मग हे जे जेनेटिक इंजिनिअरिंग आहे त्याला काय म्हटलेलं आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी और जीन क्लोनिंग. रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी का म्हटलं बघा, तर त्याच्यामध्ये काय करणार आहे आपण बघा, एक जीन काढून दुसरा जीन त्या सेलमध्ये किंवा ऑर्गॅनिझममध्ये घालणार आहे. म्हणजे दुसऱ्या जीनचं दुसऱ्या सेलबरोबर कॉम्बिनेशन करणार आहे, म्हणून त्याला रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी म्हटलेलं आहे. आणि जीन क्लोनिंग का म्हटलं, जीन क्लोनिंगमध्ये एखादा जीन आपण तयार केला तर त्याचे काय करणार आहे, भरपूर कॉपीज आपण इथं तयार करू शकतो आहे जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, जीन क्लोनिंग. दीज आर द युजेस और बेनिफिट्स ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. काय काय सांगितलं बघा, रिपेअरिंग द डिफेक्टिव्ह जीन्स और रिप्लेसिंग ऑफ डिफेक्टिव्ह जीन्स, देन artificial synthesis of totally new genes, then transfer of genes into new organisms, introducing an altogether new gene, manipulation of genes for improvement of living organisms. त्यानंतर combining of genes from 2 organisms altering the genotype, and genetic engineering is also called as recombinant DNA technology और rDNA टेक्नॉलॉजी सुद्धा म्हटलं जाते. अँड और जीन क्लोनिंग. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे केमिकल इंजिनिअरिंग. बघा केमिकल इंजिनिअरिंग, आता केमिकल म्हटल्यानंतर तुमच्यासमोर काय येणार, केमिस्ट्री. याच्यामध्ये केमिस्ट्रीचा उपयोग आपण कुठं कुठं करू शकतो, तर इट डील्स विथ द मेंटेनिंग स्टराईल एन्व्हायरमेंट फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ व्हरायटी ऑफ युजफुल प्रोडक्ट्स इन्क्लुडिंग वॅक्सिन्स, अँटीबॉडीज, एन्झाईम्स, ऑर्गॅनिक ॲसिड, व्हिटॅमिन्स. बघा आता जीन क्लोनिंगसाठी डिफरंट वेगवेगळ्या प्रकारचे काय लागणार आहेत, तर आपल्याला केमिकल्स लागणार आहेत. किंवा जीन rDNA टेक्नॉलॉजी म्हणा, जीन क्लोनिंग म्हणा, हे करत असताना आपल्याला काय करावं लागते, तर एखादं टेम्परेचर मेंटेन करावं लागते. त्याशिवाय केमिकल्स आपण जीन क्लोनिंगमध्ये वगैरे जे काही इन्स्ट्रुमेंट वापरणार त्याचं स्टरलायझेशन केलं जाते, त्याच्यामध्ये न्यूट्रिशन वापरून ऑर्गॅनिझम्सची किंवा सेल्सची ग्रोथ घडवून आणली जाते. असं बऱ्याचशा स्टेप्स आहेत. तिथं आपल्याला काय लागणार आहे, डिफरंट केमिकल्स लागणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये काय आपण करू शकतो, तर डिफरंट वॅक्सिन्स, अँटीबॉडीज, एन्झाईम्स, ऑर्गॅनिक ॲसिड्स आणि व्हिटॅमिन्ससुद्धा आपण इथं तयार करू शकतो इन दॅट केमिकल इंजिनिअरिंग और विथ द हेल्प ऑफ केमिकल इंजिनिअरिंग. सो that chemical engineering, it deals with the maintaining sterile environment for manufacturing of variety of useful products including vaccine, antibodies, enzymes, organic acids and vitamins. So these are genetic engineering and chemical engineering
These are two important parts or two core techniques which are used in the biotechnology. त्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहे बघा, तर टूल्स अँड टेक्निक्स फॉर जीन क्लोनिंग और RNA टेक्नॉलॉजी. जे डिफरंट टूल्स आपण कुठले यूज करणार आहे, नंतर टेक्निक्स कुठल्या यूज करणार आहोत आपण जीन क्लोनिंगमध्ये, ते आपण बघणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते अगोदर आपण बघूया. द बेसिक रिक्वायरमेंट्स फॉर द टेक्निक्स. मग त्याच्यामध्ये आपल्याला डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स किंवा डिव्हायसेस लागतात. हे डिव्हायसेसमध्ये त्याच्यामध्ये जास्तीत जास्त यूज केले जातात. त्याच्यामध्ये आहे PCR मशीन आणि दुसरं आहे इलेक्ट्रोफोरेसिस. त्यानंतर बायोलॉजिकल टूल्स. बायोलॉजिकल टूल्समध्ये डिफरंट एन्झाईम्स यूज केले जातात, वेक्टर्स यूज केले जातात, त्याशिवाय रेकग्नेशन सिक्वेन्सेस यूज केले जातात. आणि तिसरं लागणार आहे आपल्याला कॉम्पिटंट होस्ट, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहे तो इन्सर्ट जे काही जेनेटिक मटेरियल आपल्याला लागणार आहे ते ज्याच्याकडून आपण घेणार आहे, दॅट इज कॉम्पिटंट होस्ट. हे सगळं आपण आता डिटेलमध्ये बघणार आहे. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय बघणार आहे बघा, तर डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स और डिव्हायसेस. मग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स डिव्हायसेस, त्याच्यामध्ये आपण PCR पॉली मशीन जे आहे ते बघणार आहे, किंवा इलेक्ट्रोफोरोसिस काय आहे हे आपण बघणार आहे. मग हे कशासाठी लागतात बघा डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स किंवा डिव्हायसेस, तर त्याच्या सहाय्याने आपण काय करू शकतो आहे, दीज आर रिक्वायर्ड टू सेपरेट DNA, RNA अँड प्रोटीन्स ऑन द बेसिस ऑफ देअर मोलिक्युलर वेट, सोल्युबिलिटी, प्रेझेन्स ऑफ चार्जेस अँड ॲब्सॉर्बन्स ऑफ लाईट. आता आपल्याला माहिती आहे की DNA जे आहे ॲसिडिक आहे आणि त्यामुळे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो. मग तो चार्जचा उपयोग करून आपण काय करू शकतो, DNA सेपरेट करू शकतो. त्यानंतर मोलिक्युलर वेट, प्रत्येक जो काही मोलिक्युलर असेल म्हणजे DNA, RNA आणि प्रोटीन्स जे जेनेटिक मटेरियलशी रिलेटेड आहेत, प्रत्येकाचा मोलिक्युलर वेट हा डिफरंट असणार आहे. त्याशिवाय त्याची सोल्युबिलिटीसुद्धा डिफरंट असणार आहे. मग या डिफरंट त्याचे जे फीचर्स किंवा कॅरेक्टर्स असतील त्याचा उपयोग करून काय करू शकतो आपण, तर जेनेटिक मटेरियलमध्ये जे काही DNA, RNA किंवा प्रोटीन्स आहेत हे आपण सेपरेट करू शकतो. मग हे जे टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये मोलिक्युलर वेट म्हणजे हे DNA, RNA, प्रोटीन्स त्यांचा मोलिक्युलर वेट जो आहे, या मोलिक्युलर वेट याचा डिफरन्स वापरून आपण काय करू शकतो, तर हे DNA, RNA, प्रोटीन सेपरेट करू शकतो. मग त्याच्यासाठी डिफरंट टेक्निक्स आहेत. मग त्या टेक्निक्स कुठल्या आहेत बघा, इट इज अ जेल इलेक्ट्रोफोरेसिस, ऑस्मॉटिक प्रेशर, आयन एक्सचेंज, क्रोमॅटोग्राफी, स्पेक्ट्रोस्कोपी, मास स्पेक्ट्रोस्कोपी आणि इलेक्ट्रोफोरेसिस. याच्यामध्ये जनरली इलेक्ट्रोफोरेसिस तुम्हाला माहिती असेल, CIDमध्ये वगैरे दाखवलं जाते बघा. एक असं चौकोनी जेल असतं आणि त्याच्यावरती डिफरंट बँड्स असतात, ज्याच्यामध्ये DNA आयसोलेशन किंवा सेपरेशन केलं जाते. ते कशामध्ये, इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये केलं जाते, म्हणजे तिथं इलेक्ट्रिक चार्जेस वापरले जातात. क्रोमॅटोग्राफीसुद्धा तुम्हाला माहीत असेल बघा. क्रोमॅटोग्राफी आपण प्लांटमध्ये करतो. प्लांटमध्ये डिफरंट पिगमेंट्स असतात. एक ठराविक सॉल्वंट आपण तयार करतो, त्याच्यामध्ये एक पेपर सोडतो, फिल्टर पेपर, आणि त्या फिल्टर पेपरवरती आपण काय केलेलं असते, तर जे काही प्लांट मटेरियल आहे त्याचा ज्यूस काढून एक ड्रॉप दिलेला असतो आणि मग तो फिल्टर पेपर सोल्युशनमध्ये ठेवला जातो आणि ते फिल्टर पेपर काय करते, ते सोल्युशन ॲब्सॉर्ब करते, सॉल्वंट ॲब्सॉर्ब करते. आणि जसं सॉल्वंट वर जाईल तसं त्या फिल्टर पेपरवरती आपल्याला डिफरंट बँड्स दिसतात डिफरंट कलरचे. हे डिफरंट कलर्स काय आहेत, तर डिफरंट पिगमेंट्स असतात. तसंच काय असते, तर या इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये असते किंवा क्रोमॅटोग्राफीमध्ये आपल्याला डिफरंट कलरचे बँड्स मिळतात. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघणार आहे बघा, डिफरंट इन्स्ट्रुमेंट्समध्ये पहिलं जे जनरली जास्तीत जास्त वापरलं जाते पहिली टेक्निक जी आहे, दॅट इज इलेक्ट्रोफोरेसिस. इथं हे तुम्हाला हे इलेक्ट्रोफोरेसिसचं मशीन दिलं आहे बघा. इथं हा एक बेस आहे, त्याच्यावरती हा जेल तयार केलेला आहे आणि या जेलला काय एकीकडे कॅथोड आहे, एकीकडे ॲनोड आहे. आणि हे काय केलं आहे, तर ह्या इलेक्ट्रिक सप्लायला काय केलं आहे, तर
जोडलेला आहे. मग ज्यावेळी हा जो जेल आहे, या जेलमध्ये आपण काय करतोय तर DNA चे डिफरंट सॅम्पल्स असतात. ते ठराविक अंतरावरती काय केलेले असतात तर तिथं इन्सर्ट केलेले असतात किंवा घातलेले असतात. आणि मग ज्यावेळी हा पॉवर सप्लाय सुरू होईल त्यावेळी DNA निगेटिव्ह चार्ज जो असतो तो काय होणार आहे, पॉझिटिव्ह ॲनोडकडे काय होणार आहे, पास होणार आहे. मग हे बँड्स पुढं पास होत राहणार आहेत. आणि मग हे बँड्स के DNAचे जे किंवा जे सॅम्पल आहे ते त्याच्यामध्ये DNA, RNA, प्रोटीन्स जे असतील ते त्याच्या चार्जनुसार कॅथोड किंवा ॲनोडकडे पास होणार आहेत. आणि डिफरंट बँड्स त्या इलेक्ट्रोफोरेसिस जेलवरती आपल्याला तयार होणार आहेत. बघा काय सांगितलं, इट इज द टेक्निक बेस्ड ऑन चार्ज प्रेझेंट ऑन द DNA or RNA प्रोटीन्स इन द इलेक्ट्रिक फील्ड. जसं मला सांगितलं DNA वरती निगेटिव्ह चार्ज असतो म्हणून तो कुठं मायग्रेट होणार आहे, ॲनोडकडे. DNA बी निगेटिव्हली चार्ज अँड मायग्रेट टू ॲनोड. मग या DNAमध्ये जर का DNAचे फ्रॅगमेंट स्मॉल असतील तर ते फास्ट मूव्ह होतात आणि काय होतात, फास्ट सेपरेट होतात. मग इथं हा जो जेल तयार केलेला असतो तो कशाचा असतो तर अगारो जेल असतो. बघा मागच्या वर्षी आपल्याला सिलेबसमध्ये होतं आगार पावडर म्हणून, जी एका अल्गीपासून तयार केली जाते, रेड अल्गीपासून. तेच आगार पावडर इथं हे जेल तयार करण्यासाठी वापरलेलं आहे. त्यानंतर मेथड्स, त्याच्यामध्ये हे जे मेथड्स आहेत ते डिफरंट मेथड्स आहेत इलेक्ट्रोफोरेसिसच्या. त्यामध्ये जेल इलेक्ट्रोफोरेसिस आहे, हे जे तुम्हाला आता सांगितलं ते. त्यानंतर पेज आहे आणि SDA पेज. याच्यामधली जनरली जेल इलेक्ट्रोफोरेसिस ही कॉमनली काय केली जाते, यूज केली जाते. हे झालं काय जेल इलेक्ट्रोफोरेसिस. ज्याच्यामध्ये काय करणार आहे तर त्याला आपण एक जेल तयार करणार आहे, त्याला इलेक्ट्रिक चार्ज देणार आहे आणि त्यानुसार DNA, RNA किंवा प्रोटीन्स काय होणार आहेत तर सेपरेट होणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे विच इज मोस्ट इम्पॉर्टंट. बऱ्याच वेळेला त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो, दॅट इज PCR टेक्निक, पॉलिमरेज चेन रिॲक्शन. पॉलिमरेज चेन रिॲक्शन PCR शॉर्ट फॉर्म आहे त्याचं. या पॉलिमरेज चेन रिॲक्शनमध्ये काय होते बघा तर इट इज यूज्ड फॉर जीन क्लोनिंग और जीन मल्टिप्लिकेशन इन विट्रो. याच्यामध्ये जीन क्लोनिंग केलं जाते किंवा जीन मल्टिप्लिकेशन म्हणजे एका जीनपासून भरपूर अशा जीनच्या कॉपीज तयार केल्या जातात आणि त्यासुद्धा कशा इन विट्रो मीन्स आउटसाइड द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम और आउटसाइड द सेल. सेलमध्ये होत नाही. आपण बघतो की आपल्या बॉडीमध्ये सेल आहे, सेलचं काय होत असते तर मायटॉसिस, सेल डिव्हिजन होत असते आणि सेलची संख्या वाढत असते. ते आपल्या बॉडीमध्येच होतं आहे म्हणून ते काय झालं इन व्हायवो, इनसाइड द बॉडी और इनसाइड द सेल. पण पॉलिमरेज चेन रिॲक्शनमध्ये हे जे जीन्स आहेत, हे जीन्स त्याचं मल्टिप्लिकेशन हे सेलच्या बाहेर किंवा बॉडी बाहेर केलं जाते आर्टिफिशियली, म्हणून त्याला इन विट्रो म्हणायचं. याच्यामध्ये काय केलं जातं, जीनच्या भरपूर कॉपीज तयार केल्या जातात. मग हे जी PCR टेक्निक आहे इट वॉज डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट कॅरी मुलिस इन 1985. आणि ते जो PCR मशीन आहे त्याचा शोध कुणी लावला, या कॅरी मुलिस या सायंटिस्टनी लावलेला आहे. याच्यामध्ये काय होते, इट कॅन जनरेट बिलियन कॉपीज ऑफ डिझायर्ड सेगमेंट ऑफ DNA. बघा आपल्या बॉडीमधून किंवा आपल्या सेलमधून एखादा DNA काढला तर तो सिंगल असणार आहे, जो पर्टिक्युलर कॅरेक्टरला रिस्पॉन्सिबल असणार आहे, त्या फिनोटाईपला रिस्पॉन्सिबल असणार आहे. मग त्या एका डिझायर्ड DNAचे बिलियन्स ऑफ कॉपीज आपण या PCR टेक्निकमध्ये काय करू शकतो तर तयार करू शकतो. मग ही जी PCR टेक्निक आहे इट इज कम्प्लिटली ॲटोमेटेड अँड इन्व्हॉल्व्स ॲटोमॅटिक थर्मल सायकल्स फॉर डिनॅच्युरेशन अँड रिनॅच्युरेशन ऑफ डबल स्टँडर्ड. ही पूर्णपणे काय ॲटोमॅटिक आहे, याच्यामध्ये आपल्याला काही करावं लागत नाही. फक्त आपल्याला काय करावं लागतं तर एक DNA सेगमेंट तिथं द्यावं लागतो, डिझायर्ड DNA सेगमेंट. आणि ते जे मशीन आहे PCR मशीन म्हटलं, दॅट डिवाइस इट इज ऑल्सो कॉल्ड एज थर्मल सायक्लर. त्याला काय म्हटलं जाते, थर्मल सायक्लरसुद्धा म्हटलं जाते. मग या PCRमध्ये बघा आपण तर हे जे PCR टेक्निक आहे त्याच्यामध्ये काय होतं आपल्याला जीनच्या असंख्य कॉपीज मिळतात डिझायर्ड जीनच्या.
त्यामुळे त्याचं डेफिनेशन आपल्याला सांगायचं झालं तर काय सांगणार आहे तर PCR इज इन विट्रो ॲम्प्लिफिकेशन ऑफ डिझायर्ड DNA सेगमेंट. ॲम्प्लिफिकेशन म्हणजेच काय बिलियन्स ऑफ कॉपीज तयार होतात. ॲम्प्लिफाय म्हणताय तुम्ही. ॲम्प्लिफायर फिजिक्समध्ये आहे. त्याच्यामध्ये काय होते लाईट जी आहे ते इन्क्रीज होत असते. जे त्याचे व्होल्ट जे आहे किंवा ॲम्पियर जे आहे ते इन्क्रीज होते. त्याला ॲम्प्लिफायर म्हणताय तुम्ही. तसंच हे ॲम्प्लिफिकेशन म्हणजे इन्क्रीज होते. काय इन्क्रीज होते जीन्स जे सेगमेंट आहे और DNA सेगमेंट जो आहे तो ॲम्प्लिफाय म्हणजे वाढत असतो, त्याची संख्या वाढते. मग या PCR आपल्याला काय काय लागते तर त्याच्यामध्ये एक लागतो आपल्याला द DNA कंटेनिंग डिझायर्ड सेगमेंट टू बी ॲम्प्लिफाईड. ज्या DNA सेगमेंटचं ॲम्प्लिफिकेशन करायचं आहे ज्याच्यामध्ये हवे असलेले कॅरेक्टर्स असणार आहेत तो DNA सेगमेंट लागतो. त्यानंतर सेव्हरल मॉलिक्युल्स ऑफ 4 डिऑक्सिरायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट. म्हणजे 4 मॉलिक्युल्स म्हणजेच काय तर ते ATP, त्यानंतर CTP, GTP, TTP. काय हे ATP, CTP, GTP, TTP, ATGC माहिती आहे आपल्याला. काय हे ॲडनिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन. दीज आर नायट्रोजन बेसेस विच आर प्रेझेंट इन टू द बेस कंपाऊंड्स. दीज आर प्रेझेंट इन टू द DNA. हे नवीन DNA तयार करायचं असेल तर आपल्याला हे लागणारच आहे. दीज आर 4 डिऑक्सिरायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट दॅट इज DNTPs. नंतर एक्सेस ऑफ 2 प्रायमर मॉलिक्युल्स कशासाठी लागतात प्रायमर मॉलिक्युल्स आपल्याला हे आपण बघितलं ह्याच्यामध्ये DNA रेप्लिकेशन आपण बघितले, त्यानंतर ट्रान्स्क्रिप्शन, प्रोटीन सिंथेसिस सगळं आपण बघितले. त्यामध्ये सुरुवात होण्यासाठी रेप्लिकेशनची सुरुवात होण्यासाठी आपल्याला काय लागत होता प्रायमर लागत होता. ट्रान्स्क्रिप्शन सुरुवात होण्यासाठी RNA प्रायमर लागत होता. DNA रेप्लिकेशनची सुरुवात होण्यासाठी DNA प्रायमर लागत होता. तिथं काय होत होता DNA सेगमेंट तयार होत होता. DNA स्टँड नवीन तयार होत होतो. ट्रान्स्क्रिप्शनमध्ये नवीन RNA स्टँड तयार होत होता. तिथं प्रायमर असल्याशिवाय तिथं न्यूक्लिओटाइड्स अट्रॅक्ट होत नव्हते. तसंच इथं सुद्धा हे आपण काय करणार आहे DNAचं स्टँड तयार करणार आहे म्हणून आपल्याला इथं काय लागणार आहे तर प्रायमर लागणार आहे. कशासाठी लागतो तो तर त्याच्यामध्ये जे आपण हे DNTPs ॲड करणार आहे ते अट्रॅक्ट करण्यासाठी. त्यानंतर हीट स्टेबल DNA पॉलिमरेज अँड ॲप्रोप्रिएट क्वांटिटीज ऑफ Mg++ आयन्स. हीट स्टेबल DNA पॉलिमरेज म्हटले. तर DNA पॉलिमरेज म्हटल्यावर काय झाला हा एन्झाईम झाला. मग एन्झाईम्स जे आहेत हे एन्झाईम्स काय असतात दे आर अफेक्टेड बाय द हाय टेम्परेचर. या प्रोसेसमध्ये PCR प्रोसेसमध्ये टेम्परेचर इन्क्रीज केलं जाते. टेम्परेचर इन्क्रीज केलं तर काय होणार आहे DNA पॉलिमरेज इनॲक्टिव्ह होणार आहे किंवा त्याचं डिनॅच्युरेशन होणार आहे. मग एन्झाईमचं डिनॅच्युरेशन झालं तर DNA सेगमेंट तिथं तयार होणार का नाही होणार. म्हणून तिथं काय केलं जाते तर हीट स्टेबल DNA पॉलिमरेज एन्झाईम जो आहे तो जो एन्झाईम आहे दॅट इज त्या एन्झाईमचं नाव काय बघा. हे नाव तुम्हाला विचारलं जातं MCQमध्ये. दॅट इज ताक पॉलिमरेज एन्झाईम. हा एन्झाईम तिथं काय केलं जातो तर यूज केला जातो. अशा प्रकारे हे काय तर रिक्वायरमेंट्स आहेत PCR टेक्निकचे. डिझायर्ड DNA सेगमेंट, त्यानंतर DNTPs, त्यानंतर प्रायमर्स आणि ताक पॉलिमरेज एन्झाईम. त्यानंतर आपण बघणार आहे काय तर आता त्याची प्रोसेस किंवा मेकॅनिझममध्ये काय केलं जाते बघा. आता आपण हे जे काही 4 रिक्वायरमेंट सांगितले DNA सेगमेंट, 2 प्रायमर्स, त्यानंतर 4 DNTPs आणि थर्मोस्टेबल एन्झाईम दॅट इज ताक पॉलिमरेज एन्झाईम, ते सगळं काय केलं जातं एकत्र केलं जातं एका ट्यूबमध्ये.
आर मिक्स्ड टुगेदर इन अ ट्यूब विच इज कॉल्ड एज इफेनडॉर्फ ट्यूब. त्या ट्यूबला काय म्हटले? इफेनडॉर्फ ट्यूब. आणि ही इफेनडॉर्फ ट्यूब इथं दाखवलं आहे बघा. ही नॉर्मल ट्यूब आपण बघतो तुमच्याकडे टेस्ट ट्यूब असते, त्याच्यापेक्षा ही थोडी वेगळी टेस्ट ट्यूब आहे. त्याच्यामध्ये हे सगळे चारही रिक्वायरमेंट्स काय केले जातात? मिक्स केले जातात. आणि मग ही ट्यूब काय केली जाते? ही जे मशीन आहे दॅट इज PCR मशीन. या मशीनमध्ये ही ट्यूब काय केली जाते? तर इन्सर्ट केली जाते. अशा प्रकारे काय तर हे चारही रिक्वायरमेंट्स एकत्र करून मशीनमध्ये घातले जातात. त्यानंतर मशीनमध्ये कुठली प्रोसेस होते बघा या PCR मशीनमध्ये, म्हणजेच थर्मल सायकलर म्हटले आपण त्याला. तर याच्यामध्ये 3 स्टेप्स आहेत. या PCR मशीनमध्ये आपण ज्यावेळी सगळं काही मटेरियल एकत्र घालतो त्यामध्ये 3 स्टेप्स होतात. त्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे कुठली? डिनॅच्युरेशन. डिनॅच्युरेशनमध्ये काय होते बघा? टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर एकदम इन्क्रीज केलं जाते 90 to 98 डिग्रीपर्यंत. आणि त्यामुळं काय होतं आहे? तर टेम्परेचर इन्क्रीज केल्यामुळं आपला जो DNA स्टँड आहे हा आपला DNA स्टँड. या DNA स्टँडमध्ये काय असते हो? तर हे बॉन्डिंग असते ना, हायड्रोजन बॉन्डिंग. A पेअर्स विथ T, G पेअर्स विथ C म्हणतो आहे आपण. या दोन्हीमध्ये काय असतो? हायड्रोजन बॉन्डिंग असतो. मग हे हायड्रोजन बॉन्डिंग काय होते? हाय टेम्परेचरमुळं ब्रेक होते आणि हे 2 DNA स्टँड काय होतात? सेपरेट होतात. This is the first step of denaturation. In this, temperature is increased about 90 to 98 degrees Celsius. So hydrogen bonding between the 2 strands it is break, and these 2 strands are get separated from each other. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे बघा अनिलिंग. अनिलिंगमध्ये काय केलं जातं आहे? ते जे मिक्सचर आहे ते परत काय केलं जाते? कूल केलं जाते. इट इज अबाउट 40 to 60 डिग्री. आणि मग त्यामध्ये काय केलं जातो? प्रायमर जो आहे आपण ॲड केलेला असतो. कूल केल्यामुळे तो प्रायमर काय होतो? तर हे जे 2 DNA स्टँड सेपरेट झालेले असतात त्या प्रत्येक DNA स्टँडला हा प्रायमर काय होतो? अटॅच होतो. आणि मग हा प्रायमर काय करतो? तर त्याच्यामध्ये आणखीन आपण टाकलेलं असते काय? DNTPs. मग ह्या स्टँडवरती जे काही न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स असेल त्याला कॉम्प्लिमेंटरी DNTPs हा RNA प्रायमर काय करत जातो? अट्रॅक्ट करत जातो आणि ह्या एका स्टँडबरोबर काय केलं जाते? त्याचं पेअरिंग केलं जाते आणि मग हा काय होतो? परत डबल स्टँडर्ड DNA फॉर्म होतो. That is annealing. In annealing, the temperature it is decreased about 40 to 60 degrees Celsius, and first the RNA primer it binds to the DNA strand and it attracts the complementary DNAs, and there is a formation of double stranded DNA. त्यानंतर नेक्स्ट स्टेप कुठली आहे बघा? प्रायमर एक्सटेन्शन किंवा याला काय म्हटलं जाते? इट इज ऑल्सो नोन ॲज रिनॅच्युरेशन. स्टेप. रिनॅच्युरेशन इथं काय केलं जाते? परत टेम्परेचर इन्क्रीज केलं जाते 70 to 75 डिग्री सेल्सिअस. आणि त्यावेळी त्याच्यामध्ये हा आपला एन्झाईम असतो ताक पॉलिमरेज, जो थर्मोस्टेबल म्हणून काय होतो? वर्क करत असतो, फंक्शनिंग करत असतो. आणि मग सिंगल स्टँडर्ड DNA जो आहे त्याच्यापासून आता डबल स्टँडर्ड DNA तयार झालेला आहे. आणि ह्या डबल स्टँडर्ड DNAचं काय होतं? इथं ट्विस्टिंग किंवा कॉइलिंग होत असते. अशा प्रकारे काय आहेत? हे 3 स्टेप्स आहेत: डिनॅच्युरेशन, अनेलिंग आणि रिनॅच्युरेशन ऑर प्रायमरी एक्सटेन्शन. समजा आपण एक DNA घातला असेल तिथं तर काय होणार आहे? तिथं 2 DNAs तयार होणार आहेत. मग ही जी प्रोसेस आहे, ह्या 3 स्टेप्स आहेत, हे कंप्लीट व्हायला काय होतात? तर इट रिक्वायर्स ओनली 2 मिनिट्स. फक्त 2 मिनटामध्ये एकापासून 2 DNAs तयार झालेत. अशा प्रकारे काय होते? तर हे PCRमध्ये
मल्टिपल कॉपीज फॉर्म होत असतात. इथं डायग्राम तुम्हाला दिलेला आहे बघा. हा आपला DNA डबल स्टँड आहे. फर्स्ट स्टेप डिनॅच्युरेशनमध्ये काय झालं, 2 स्टँड सेपरेट झाले. नंतर सेकंड स्टेप अननिलिंगमध्ये काय झालं, RNA प्रायमर इथं अटॅच झाला. आणि थर्ड स्टेप रिनॅच्युरेशनमध्ये काय झालं, RNA प्रायमर काय करतोय तो कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड अट्रॅक्ट करतो आणि डबल स्टँडर्ड DNA फॉर्म करतो. अशा प्रकारे काय झालं, हा एका DNA पासून आपल्याला काय झालं, एका स्टेपमध्ये 2 DNAs फॉर्म झाले. आणि याच्यासाठी किती वेळ लागला, फक्त 2 मिनटं. त्यानंतर पुढं काय होतं बघा, तर हे 2 DNAs तयार झाले. मग ही जी सायकल आहे ही सतत काय होतं, त्यामध्ये रिपीट होत राहते. लगेच सेकंड सायकल तिथं कंटिन्यू होत्या. आणि मग एकचे 2 DNA होते तिथं 2 पासून परत प्रत्येकाचे 2 म्हणजे 4, 4पासून किती होणार, 8. अशी काय होते सायकल ही कंटिन्युअसली काय होतं, रिपीट होत राहत्या. that steps are automatically repeated 20 to 30 times. मग ही सायकल कंप्लीट झाली की काय होणार आहे बघा, वन्स अ डिझायर्ड नंबर ऑफ सायकल इज कंप्लीटेड द ॲम्प्लिफाईड DNA सेगमेंट इज प्युरिफाईड बाय जेल इलेक्ट्रोफोरेसिस. मग हे एकदा का हे सायकल पूर्णपणे कंप्लीट झाली म्हणजे अर्ध्या तासामध्ये, तर काय होणार आहे तिथं मेनी कॉपीज और मल्टिपल कॉपीज ऑफ DNAs आर फॉर्म्ड. मग त्याच्यानंतर काय केलं जाते, तर कंप्लीट झाल्यानंतर ॲम्प्लिफिकेशन झाल्यानंतर ते DNA सेगमेंट त्याचं प्युरिफिकेशन केलं जाते. कशावरती, तर जेल इलेक्ट्रोफोरेसिस. आणि त्यानंतर मग त्याचं सिक्वेन्सिंग केलं जातं आहे. म्हणजे ते सेपरेट केले जातात प्रत्येक DNA जेवढे काही कॉपीज आपल्याला मिळालेल्या आहेत. आणि ते मग काय केलं जातं, आपल्या डिझायर्ड होस्टमध्ये इन्सर्ट करायचे आहेत. दुसऱ्या एखाद्या सेलमध्ये आपले इन्सर्ट करायचे असतात. मग ते डायरेक्टली आपण इन्सर्ट करू शकत नाही. पहिल्यांदा त्याला कशामध्ये इन्सर्ट करावं लागते, तर व्हेक्टरमध्ये. आणि तो व्हेक्टर मग पर्टिक्युलर ऑर्गॅनिझममध्ये काय केला जातो किंवा सेलमध्ये इन्सर्ट केला जातो. अशा प्रकारे काय आहे, तर हे PCR टेक्निक आहे, ज्यामध्ये आपण एका DNA सेगमेंटपासून मल्टिपल बिलियन्स ऑफ कॉपीज DNA सेगमेंट्स तयार करू शकतो. दॅट इज अ PCR, पॉलिमरेज चेन रिॲक्शन. आणि जसं आपण डिझायर्ड DNA क्लोनिंग व्हेक्टरमध्ये इन्सर्ट करतो, त्याच पद्धतीनं आपण जे एक्स्ट्रा DNA सेगमेंट आहे ते आपण काय करू शकतो, तर जीन लायब्ररीमध्ये आपण त्याला स्टोअर करून ठेवू शकतो. अशा प्रकारे काय आपण बघितला, तर आपला आजचा हा पॉईंट आपण बघितला, ज्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं बघा. प्रिन्सिपल अँड प्रोसेस ऑफ बायोटेक्नॉलॉजीमध्ये 2 मेन पॉईंट्स, जेनेटिक इंजिनिअरिंग अँड केमिकल इंजिनिअरिंग. जेनेटिक इंजिनिअरिंगचे बेनिफिट्स बघितले आपण. त्यानंतर टूल्स अँड टेक्निक्स, म्हणजे त्याच्यामध्ये जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये कुठले कुठले टूल्स किंवा टेक्निक्स वापरले जातात, त्याच्यामध्ये आपण बघितलं पहिला पॉईंट जो आहे दॅट इज डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स और डिव्हायसेस, PCR मशीन अँड इलेक्ट्रोफोरोसिस. इलेक्ट्रोफोरोसिस आपण बघितलं आहे. या इलेक्ट्रोफोरोसिसमध्ये काय केलं जातं, जेल तयार केला जातो आणि त्याच्यावरती आपले DNA सॅम्पल्स जे आहे त्याचे काय केले जातात, तर सेगमेंट्स फॉर्म केले जातात. त्यानंतर मेन जे आपण बघितलं ते म्हणजे PCR टेक्निक, ज्याच्यामध्ये काय केलं जाते, तर एका DNA सेगमेंटपासून त्याचे बिलियन्स ऑफ कॉपीज तयार केल्या जातात आणि त्या क्लोनिंग व्हेक्टरमध्ये इन्सर्ट करून पर्टिक्युलर ऑर्गॅनिझममध्ये त्या इन्सर्ट केल्या जातात. किंवा एक्स्ट्रा असतील तर ते काय केलं जाते, जीन लायब्ररीमध्ये आपण ते स्टोअर करून ठेवू शकतो. त्यानंतर आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे टूल्स अँड टेक्निक्स, त्याच्यामध्ये बायोलॉजिकल टूल्स आहेत. हे बायोलॉजिकल टूल्स जो आहे त्याच्यामध्ये डिफरंट एन्झाईम्स, रिकग्नेशन सिक्वेन्सेस आणि क्लोनिंग व्हेक्टर्स येतात. हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत.